आता एक मोठा वाद पेटलाय। गोकुळ डेअरीला हलाल सर्टिफिकेट दिलं गेलं आणि आता देशभर एक मोठा प्रश्न उभा राहतोय, भारतात अन्नावर धार्मिक शिक्क्यांची गरज तरी काय? आपल्या देशात अन्नाची सुरक्षता जी बघतं ते एकच संस्थान, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया। मग हलाल सर्टिफिकेट नेमकं काय बघतं, काय तपासणी करते, कोणते नियम, कोणती पारदर्शकता आणि कोणता कायदा? हलाल सर्टिफिकेट म्हणजे अन्न सुरक्षा नाही, हलाल म्हणजे धार्मिक आचार नियम आणि त्याचा स्वयंघोषित उद्देश आहे मुस्लिम ग्राहकांना सांगणे की हा पदार्थ इस्लामिक आहार नियमानुसार आहे। ठीक आहे, पण मग हिंदू ग्राहकांचे काय? त्यांची भावना, त्यांची निवड, त्यांचा विश्वास हिंदू ग्राहक अन्नात पाहतात शुद्धता, सात्विकता, अहिंसा आणि वैज्ञानिक सुरक्षता। तर मग त्यांच्या थालीत धार्मिक शिक्का लावण्याचा निर्णय नेमका कोण घेतो? हलाल देणाऱ्या संस्था? सरकारी नाहीत, एक समान नियम नाहीत, तपासणी सार्वजनिक नाही, जबाबदारी स्पष्ट नाही आणि तरीही आपल्या दुधावर, बिस्किटावर, चिप्सवर धार्मिक शिक्के लावणे। आणि सरकारी FSSAI चा वैज्ञानिक तपासणीचा शिक्का बाजूला सारला जातो। मग प्रश्न सरळ आहे, हे कोणासाठी चालू आहे? ग्राहकांसाठी की फक्त मार्केटिंगसाठी? भारतीय, विशेषतः हिंदू ग्राहकांनी हे विचारायलाच हवं, आपल्या अन्नावर धार्मिक शिक्के लावणे जाणार का, की वैज्ञानिक तपासणीवरच विश्वास ठेवायचा? आपल्याला हवंय काय? हवंय तर पारदर्शकता, वैज्ञानिक तपासणी, सरकारी मानक आणि ग्राहकांचा हक्क। धार्मिक शिक्के नाही, अन्नाची शुद्धता आणि अन्नाची सुरक्षा ही खरी गरज आहे। जय जय श्रीराम।